आणि ह्यानंतर जे आज शहर वाढलेलं आहे, जवळजवळ या शहराची वस्ती 25,000च्या लोकांच्या बाहेर गेलेली आहे आणि मतदानसुद्धा तुम्ही बघितलं असेल त्यावेळेचं 8,000 होतं आणि आता तर 13,000 आणि वस्ती जवळजवळ 25,000 ते 30,000च्या वरती. त्यामुळे त्या अपेक्षेने लोक कणकवली शहराच्या नगरपंचायतला बघत आहे आणि त्या कणकवली ज्या अपेक्षेने जी जनता कणकवलीची ज्या जनता बघत आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची नगरसेवकांची आणि नगराध्यक्षांची आहे. आणि त्या पद्धतीने म्हणजे जे आता ॲडव्हान्स शहर होईल, जे ॲडव्हान्स शहर होईल त्या ॲडव्हान्स शहराच्या दृष्टीने आम्ही जी पावलं उचलायची असतील या शहरामध्ये त्या पद्धतीने ती उचलली जातील आणि काम केलं जाईल. पुढच्या म्हणजे 9 नगरसेवक भाजपचे होते, 8 नगरसेवक तुमचे होते. नगरसेवकांना आमिष दाखवण्यात आले असं एक माहिती समजते. पुढापुढीचं राजकारण होणार होतं असं देखील बोलत होतं, तर काय सांगा? कसं आहे की आमचे नगरसेवक हे फुटणारच नव्हते. त्यामुळे प्रामाणिक नगरसेवक आज खरं म्हणजे जनतेमध्ये निवडून आलेले आहे. याचं उत्तम उदाहरण जर पुढचं असेल तर कणकवली नगरपंचायत हे आहे. त्यामुळे कुठेही कोणीही फोडण्याचा प्रयत्न केला, आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला तर कणकवली जनता या पैशांना भुलली नाही तर नगरसेवक काय भुलणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कणकवलीची जनता भुलली नाही त्यांनी जबाबदारीने ज्या नगरसेवकांना जी जबाबदारी दिली आमच्या कणकवली शहर विकास आघाडीच्या एवढा पैशाचा मारा करून कणकवली शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना जी जबाबदारी दिली ती जबाबदारी त्या नगरसेवकांनी पूर्ण केलेली आहे. आणि कणकवली शहराच्या वतीने म्हणजे शहराच्या वतीने शहर विकास आघाडीच्या वतीने खरोखरच त्या नगरसेवकांचं एवढं आमिष दाखवून सुद्धा ते ह्या आमिषाला बळी पडले नाहीत याचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि जी जनतेने जी जबाबदारी कणकवलीच्या दिलेली आहे त्यांना ते नगरसेवकच ती जबाबदारी पार करतील याचा आम्हाला विश्वास आहे. पुढच्या 5 वर्षासाठी आपलं उपनगराध्यक्ष म्हणून शहरासाठी विजन काय असेल? खरं म्हणजे आम्ही आता ह्यापुढे कणकवलीच्या जनतेला विश्वासात घेणार आहोत. जे ह्या पातळीवरती काम करतात लोक, जी विचारवंत लोक पातळीवरती काम करतात त्या पद्धतीने त्यांच्याकडनं विकासाची काय अपेक्षा आहे त्या आम्ही सूचना घेणार आहोत आणि त्या सूचनेप्रमाणे आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज कचरा डेपोचा प्रश्न आहे, त्यानंतर स्टेडियमचा प्रश्न आहे, स्पोर्ट्स ग्राउंडचा प्रश्न आहे, इव्हन स्विमिंग पूलचा प्रश्न आहे. अशा चांगल्या जे अधोरेखित कामं असतील जी कणकवली शहरासाठी आणि जनतेच्या अपेक्षित आहेत ती करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या माध्यमातून करणार आहोत. जी आम्हाला ह्या ठिकाणी जनतेने बसवलेलं आहे त्या बसवल्याच्या अपेक्षेला आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू.